दरेकर असे आहे. मी इयत्ता 4थी क मध्ये शिकत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांची आज 105वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज आपण ही बालसभा आयोजित केलेली आहे. मी आपल्या सर्वांचे इयत्ता 4थी क च्या वतीने या बालसभेमध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या या बालसभेचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अत्रा मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर प्रतिकृपातील लोकमान्य टिळक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. यांच्या प्रतिमेचे पूजन सौ शिंगण टीचर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यांचे पालक, माझा सहकारी वर्ग आणि या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या शूर धाडसी ताराराणी, छोट्या ताराराणी, होय ना, शूर धाडसी छोट्या ताराराणी. हां, तर आज 1 ऑगस्ट 2025 आहे आणि आज आपण आपल्या शाळेमध्ये बालसभा आयोजित केलेली आहे. तर ही बालसभा कशाची आहे, तर लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. आता पुण्यतिथी म्हणजे काय बरं, त्यांचं आज निधन झालेलं असतं, त्याला पुण्यतिथी म्हणतात. मग हे पुण्यतिथी ही कितवी आहे, तर 105वी आहे. 105 वर्ष झाली. तर या सभेचे आपण आज आयोजन केले आहे. त्यांचा जन्म, लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचं नाव पार्वतीबाई असं होतं. मग यांचे जे वडील होते की नाही गंगाधर टिळक, हे कोण होते, तर एक शिक्षक होते. कोण होते, शिक्षक होते. आणि या शिक्षकांचा म्हणजे आपल्या वडिलांचाच आपल्या मुलांच्यावर प्रभाव पडतो, होय की नाही. तर हे जे लोकमान्य टिळक होते हे त्यांच्या आई बाबांचं कितवं अपत्य होतं, तर 4थं अपत्य होतं. म्हणजे अगोदर त्यांना 3 मुली होत्या आणि हे लोकमान्य टिळक हे 4 नंबरचे अपत्य होतं. मग आता 4 नंबरचं सगळ्यात शेवट लाडकं, होय की नाही. मग त्यांचं नाव काय ठेवलेलं माहिती आहे का तुम्हाला? पहिलं नाव काय ठेवलेलं माहिती आहे का? नाही, बाळ नाही, केशव. त्यांचं मूळ नाव काय आहे, केशव. पण आता हे छोटं लाडकं छान दिसणारं म्हटल्यावर सगळे घरातील त्यांना काय म्हणायचे, ए बाळ, ए बाळ. आम्ही पण तुम्हाला कधी कधी म्हणतो की नाही ग, बाळांनो जरा अगं शांत बसा असं म्हणतो की नाही. मग तुम्ही लगेच बाळ होता का ग? नाही ना. पण ते असं तुम्हाला म्हणजे प्रेमानं म्हटलेलं असतं. मग या प्रेमानं सगळी जण त्यांच्या घरातली त्यांना काय म्हणत असतात, बाळ. आणि हे बाळ इतकं म्हणजे हे बाळ जे नाव आहे इतकं प्रसिद्ध झालं की त्यांना शेवटी सगळे बाळ गंगाधर टिळक असेच म्हणू लागले. नंतर ते हळूहळू मोठे होऊ लागले. आणि जेव्हा लोकमान्य टिळकांचं म्हणजे ह्या बाळ गंगाधर टिळकांचं ते 8व्या वर्षी म्हणजे 8वं त्यांना वर्ष लागलेलं होतं तेव्हाची एक छानशी गोष्ट सांगते.
आता त्यांचे वडील कोण होते? गंगाधर टिळक, होय की नाही? मग शिक्षक होते आणि शिक्षकांना तुम्हाला माहिती आहे कशाची आवड असते? कशाची आवड असते? अभ्यासाची आवड असते. एखादं पुस्तक घ्यायचं, डायरी घ्यायची, काहीतरी वाचायचं, त्यातले मुद्दे काढून ठेवायचे, होय की नाही? मग हे जे गंगाधर टिळक होते की नाही, त्यांना पण खूप छान म्हणजे असं वाचायला आवडायचं, त्यातल्या नोट्स काढायला आवडायच्या. आणि ते एकदा कादंबरी वाचत बसलेले. काय बसलेले? एक छानपैकी ग्रंथ असतो की नाही, जरासा मोठा वगैरे, तुम्हाला गोष्टींची पुस्तकं देतो की नाही आम्ही, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असतं, तर ते वाचत बसलेले. आणि ते वाचनात इतके गुंग झालेले, त्यांच्या शेजारी हे बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक येऊन बसलेले सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आणि मध्येच म्हणजे लोकमान्य टिळकांना इतकं आश्चर्य वाटलं की आपले वडील इतके वाचनात गुंग होतात, मी त्यांच्या शेजारी येऊन बसलोय तरी त्यांना माहिती नाही. मग त्यांनी काय केलं? लोकमान्य टिळकांनी वडिलांना त्यांच्या हलवलं आणि की खुणवलं की मी येऊन बसलोय, तुम्ही काय वाचत आहात, तुम्ही काय वाचत आहात? तर त्यांचे वडील म्हटले, अरे मी एक छानशी कादंबरी वाचतो आहे. आता ह्यांचं वय किती होतं? 8 वर्षाचं. लोकमान्य टिळक पण काय म्हटले, मला पण ती वाचायची, मला पण ते पुस्तक वाचायला पाहिजे. मग गंगाधर टिळक काय म्हटले, थांब जरा बाळा, माझं होऊ दे, मग तुला मी वाचायला देतो. नाही मला आत्ताच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. आपण हट्ट धरतो की नाही? कशाला हट्ट धरतो आपण? मला मोबाईलच पाहिजे, मला मोबाईलच पाहिजे म्हणतो की नाही? आपण म्हणतो का? कधी आपण म्हणतो का? नाही मला गोष्टीचं पुस्तक पाहिजे, आज वाचायलाच पाहिजे मला, आण जर नवीन काही पण कर आई तू. आपले हट्ट वेगळे, लोकमान्य टिळकांचे हट्ट वेगळे. आता आजपासून दररोज नवीन एक गोष्टीचं पुस्तक वाचायचं. वाचणार ना? ती कितवी आहे? 4थी आहे का? होय ना? आपले हट्ट जरा आपले बदलायचे. मग हे जे लोकमान्य, आता त्यांचं वर्ष किती होतं? 8 वर्ष. तुमचं पण 8, 9, 10 वर्ष वगैरे असेल, म्हणजे 2री, 3री, 4थी. पहिलीच्या मुलींनी पण मागितलं तरी चालतंय. पण आपण हट्ट कशासाठी धरायचा? तर मला आठवड्यात एक तरी नवीन गोष्टीचं पुस्तक वाचायला पाहिजेच. करणार ना? मग बघा, हे लोकमान्य टिळक जे होते त्यांचं वय 8 वर्ष होतं आणि त्यांनी हट्ट धरला की मला पण ही कादंबरी वाचायची आहे. मग गंगाधर टिळकांनी काय केलं? एक कल्पना लढवली. हे बघ बाळ, तुला मी एक गणित देतो, ते जर तू सोडवलंस, बरोबर सोडवलंस, तर मी तुला ही कादंबरी वाचायला देणार. मग लोकमान्य टिळक पण हुशार, पाटी आणि पेन्सिल घेऊन आले. द्या मला गणित द्या, मी लगेच ते सोडवतो आणि मला पहिल्यांदा ही कादंबरी वाचायला पाहिजे. गंगाधर टिळकांनी पण एकदम अवघड गणित, आता याचं वर्ष किती आहे बघा? 8 वर्ष. गंगाधर टिळकांनी पण त्यांना एक गणित घातलं आणि तासभर उलतं पालतं होऊन, पडून, उभं राहून, बसून, कसं पण का होईना, बाळ गंगाधर टिळकांनी काय केलं? आपल्या कल्पनाशक्तीचा, हुशारीचा वापर करून, उपयोग करून ते इतकं अवघड गणित होतं, ते व्यवस्थित पायरीनिशी त्यांनी सोडवलं. त्यात केला 1 तास. या 1 तासात त्यांनी खूप प्रयत्न केला. हे गणित कसं सोडवायचं, ह्याच्या पायऱ्या किती, हे बेरीजचं आहे का, वजाबाकीचं आहे का, सगळं. पण ह्यांनी, लोकमान्य टिळकांनी कुणाला विचारलं का? नाही. स्वतः विचार करून, आपल्या हुशारीचा, बुद्धीचा उपयोग करून त्यांनी हे गणित सोडवलं आणि उड्या मारतच आनंदात ते आपल्या वडिलांच्या जवळ गेले आणि म्हटले की मी हे गणित सोडवलं. गंगाधर टिळकांना पण आश्चर्य वाटलं, अरे मी तर एवढं गणित अवघड दिलेलं आणि माझ्या बाळानं हे सोडवलं. त्यांनी पाटी वगैरे बघितली तर एकदम छान, म्हणजे अक्षर पण त्यांचं व्यवस्थित होतं, एकदम छान पायऱ्या व्यवस्थित लिहिलेल्या, सगळे अंक व्यवस्थित स्पष्ट असे लिहिलेले. आणि त्यांनी काय केलं तर आपल्या बाळाला, आपल्या लोकमान्य टिळकांना त्यांनी शाबासकी दिली आणि शेवटी त्याच्या हट्टापुढं त्यांनी काय टेकले? हात टेकले आणि ती कादंबरी त्यांना वाचायला दिली. त्यांचा हट्ट वेगळा होता ना, आपला वाचनासाठी नसतोय बाई, होय की नाही? आपला कशासाठी असतोय?
कशासाठी असतंय? मोबाईल. आता इथून पुढं मोबाईलच बघायचा नाही. काही जरी महत्वाचं असलं, तुमचं टीचरांनी वगैरे काही काम त्याच्यावर दिलं तरच बघायचा. पण याच्याकडून आपण, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण हट्ट कशासाठी धरायचा? अभ्यासासाठी, पुस्तक वाचण्यासाठी, होय की नाही? आता बघा, हे जे लोकमान्य टिळक जे होते ते अत्यंत हुशार, स्पष्ट बोलणारे, अन्याय सहन न करणारे, खरे बोलणारे, आणि गणित आणि संस्कृत जो विषय आहे तो त्यांना आवडायचा, असे हे लोकमान्य टिळक होते. ते जेव्हा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची बदली कुठे झाली? तर पुण्यात झाली. पुणे माहिती आहे ना? आणि या पुण्यात गेल्यावर त्यांच्या आईचं निधन झालं. कुणाच्या आईचं? लोकमान्य टिळकांच्या आईचं, पार्वतीबाईंचं निधन झालं. नंतर लोकमान्य टिळकांचा जेव्हा ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं. किती वय होतं? 16 वर्ष. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा मुलं मुली लहान होती तेव्हाच लग्न व्हायचं, त्याला बालविवाह म्हणायचे. परत हळूहळू त्यात सुधारणा झाली आणि मग परत मुलीचं वय 18 वर्ष, मुलांचं वय 21 वर्ष केलं. नंतर ह्या लोकमान्य टिळकांचं लग्न झालं आणि त्यांची बायको कोण? तर तापीबाई. कोण? तापीबाई. ह्या किती वर्षाच्या होत्या? 10 वर्षाच्या. चौथीच्या मुली 10 वर्षाच्या आहेत ना? होय ना ग? जेव्हा तुमच्या वयाच्या तापीबाई होत्या तेव्हा त्यांचं लग्न लोकमान्य टिळकांशी झालं आणि त्यांचं तापीबाई हे नाव बदलून लोकमान्य टिळकांना खरं बोलायला आवडायचं की नाही, म्हणून त्यांनी त्यांचं नाव, त्यांच्या बायकोचं नाव काय ठेवलं? सत्यभामा. काय नाव ठेवलं? सत्यभामा असं नाव ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे वडील गंगाधर टिळक हे लगेच मरण पावले आणि त्यांचा जो सगळा सांभाळ जो आहे लोकमान्य टिळकांचा, त्यांच्या पत्नीचा सांभाळ जो आहे त्यांचे काका गोविंद पंत यांनी केला. आता हे जे गोविंद पंत होते की नाही ते अजिबात शिकलेले नव्हते, त्यांना काहीही लिहायला वाचायला यायचं नाही, पण ते लोकमान्य टिळकांना खूप प्रोत्साहन द्यायचे की बाळ तू शिक, तू मोठा हो, आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारताची, आपल्या भारत मातेची सुटका कर, म्हणून हे खूप प्रयत्न, खूप प्रोत्साहन देत होते, शिक्षणाला खूप प्रोत्साहन देत होते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू, गोष्ट आवडेल ना? माझ्या गोष्टीचं आता ह्या नाव काय आहे माहिती? या कसरतीचे महत्व. कसरत म्हणजे काय? व्यायाम, होय की नाही? आता हे जे लोकमान्य टिळक होते की नाही, तर ते 16व्या वर्षी म्हणजे कॉलेजमध्ये जात होते आणि एकदम असे बारीक अंगाचे होते. बारीक, असे धष्टपुष्ट होते का? नाही, ते खूप बारीक होते. आणि काय व्हायचं माहितीये का, त्यांचे जे मित्र होते की नाही सगळे, ते त्यांना चिडवायचे, काय हा माणूस, काय हा आमचा मित्र एवढा बारकुळा हडकुळा. आणि काय झालं, त्यांना राग आला. कुणाला आला राग? कुणाला आला? लोकमान्य टिळकांना राग आला की सगळे मला चिडवतात, आता मी माझे शरीर धष्टपुष्ट करून दाखवणारच यांना. मग लोकमान्य टिळकांनी काय केलं, आता आपली जर बॉडी सुधारायची असेल, शरीर सुधारायचं असलं तर आपण काय करतो? नुसतं खातो, होय की नाही? खातो, व्यायाम करतो का? करतच नाही. पण लोकमान्य टिळकांनी काय केलं बघा, तर रोज सकस आहार, आपले शरीर धष्टपुष्ट व्यवस्थित होण्यासाठी त्यांनी कसरतींचा सराव केला, व्यायामांचा सराव केला, सकस आहार घेतला. त्याच्याबरोबर कुस्ती आहे की नाही? कुस्ती माहिती आहे ना तुम्हाला? कुस्ती खेळायचा आणि व्यायाम केला, पोहण्याचा व्यायाम केला आणि ते नाव होडी असते की नाही चालवायची, त्याचा आणि व्यायाम केला. म्हणजे एकंदरीत आपलं अंग सुधारावं, दष्टपुष्ट व्हावं आणि लवचिक बनावं. आणि ते इतके छान झाले की एका
एका वर्षातच त्यांच्या मित्रांनी हार मानली की अरे म्हणजे बाळ, तू जे ठरवतोस ते तू व्यवस्थितच करतोस. आणि सगळे काय म्हणून त्यांना चिडवायचे माहितीये का, तुझ्यापेक्षा तुझी बायकोच धष्टपुष्ट आहे. मग ह्याचा त्यांना खूप राग आला की माझ्यापेक्षा माझ्या बायकोला, म्हणजे त्यांची शरीरयष्टी छान होती, मग मी पण का तयार करणार नाही. म्हणून त्यांनी एका वर्षातच काय केलं तर आपले शरीर धष्टपुष्ट व्यवस्थित बनवले. म्हणजे हे करत असताना त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं का? दुर्लक्ष केलं नाही. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते मोठे व्हायला लागले. त्याच्यानंतर त्यांनी कॉलेजचे जे शिक्षण आहे की नाही, त्यांनी आपल्या मित्रांच्या बरोबर कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. म्हणजे त्यांनी एक शाळाच काढली. आणि ही शाळा कशासाठी काढली तर आपल्या भारतीय तरुणांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी या इंग्लिश स्कूलची स्थापना केली. मग या आता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सुरू होतं. आता प्राथमिक माध्यमिक म्हणजे 4थी पर्यंतचं शिक्षण, नंतर हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही कुठं जाता, म्हणजे तुमचे कुठं जाता, कॉलेजला जाता की नाही. मग आता कॉलेज तर पाहिजे, म्हणून परत आणि त्यांनी काय केलं तर या माझ्या भारतीय तरुणांना पुढचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि आत्ताचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे की नाही पुण्यातलं, तुम्ही घरी जाऊन तुमच्या पालकांना विचारा, आईला पप्पांना विचारा की आत्ताचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे ती याची स्थापना आपल्या लोकमान्य टिळकांनी 1885 साली केलेली आहे. आणि हे जे टिळक आहेत ते या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. कॉलेजवर कुठला विषय शिकवायचे ते गणित विषय शिकवायचे. आणि ते अत्यंत लाडके प्राध्यापक होते. सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या कॉलेजच्या तरुणांना ते आवडायचे. त्याच्यानंतर त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती हे उत्सव सार्वजनिकरित्या सुरू केले. तर ते का सुरू केले तर आपल्या भारतावर, आपल्या भारतभूमीवर कुणाचं राज्य होतं तेव्हा तर इंग्रजांचं. इंग्रज ब्रिटिश लोक सांगतील तसंच आपण सगळे भारतीयांनी वागायचं. हे त्यांना पटायचंच नाही, लोकमान्य टिळकांना पटायचंच नाही. आपल्या मनाप्रमाणे वागायचं नाही. आम्हाला काय खरं, आम्हाला काय खोटं, काय वाईट, काय चांगलं हे सगळं कळतंय. आणि हे इंग्रज ब्रिटिश लोक सांगणारे आम्हाला कोण, हा आमचा देश आहे, आम्ही हा सगळा कारभार बनवणार. म्हणून इंग्रज लोक काय करायचे तर आपल्यावर जुलूम करायचे, अन्याय करायचे, आपल्याला शिक्षण द्यायचे नाहीत. चांगलं शिक्षण आहे ते सगळं इंग्रजांच्या मुलांनी करायचं, ब्राह्मणांनी वगैरे घ्यायचं, असं करायचे. मग ह्याचा राग कुणाला यायचा तर लोकमान्य टिळकांना यायचा. आणि त्यांनी काय केलं तर हे गणेशोत्सव, शिवजयंती वगैरे हे आपले सार्वजनिक उत्सव सुरू केले. पहिल्यांदा हे घरोघरीच सगळे सुरू होते उत्सव. आणि लोकमान्य टिळकांनी याला 1893 साली याला सार्वजनिक पद्धतीचं स्वरूप केलं. आणि हे का केलं तर इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी, पेटून उठण्यासाठी ह्या तरुणांना या सार्वजनिक उत्सवातून प्रबोधन द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. आणि या इंग्रजांना कुठं घालवायचं, कुठं घालवायचं, तुमच्या गावाकडे जावं म्हणायचं, होय की नाही, त्यांच्या देशाकडे जावा असं म्हणायचं. म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर आपले लोकमान्य टिळक हे उत्तम पत्रकार, लेखक आणि वक्ते होते. वक्ते म्हणजे काय, भाषण करायला ते उभे राहिले की सगळे तल्लीन होऊन त्यांचं भाषण ऐकायचे. केसरी आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे की नाही, आपल्या घरी येतं ना, सकाळ येतो पेपर, पुढारी येतो, लोकमत येतो, तसं त्यांच्या काळात हे केसरी आणि
मराठा हे जे वृत्तपत्र आहे, पेपर आहे, तो त्यांनी सुरू केला. आणि ह्या ज्या पेपरमधून, या वृत्तपत्रातून ते तरुणांना स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळेल याच्यासाठीच प्रबोधन करायचे, याच्यासाठीच लेख लिहायचे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी 1920 सालापर्यंत लोकमान्य टिळकांनी एकूण 513 लेख लिहिले. कोणासाठी? आपल्या भारतीय तरुणांसाठी. आणि हे जे लेख नुसते लिहून काढले नाहीत, तर त्याच्यातून त्यांनी काय सांगितलं, तर एक जो लेख होता, तर त्याच्यात टायटल असते की नाही मोठं बघा, काळ्या रंगात वगैरे असतं, महापूर वगैरे असतं, हेडलाईन, हेडलाईन असते, हेडलाईन समजणार, पेपर असतो असा, आणि मोठी एक बातमी असते बघा काळ्या रंगात, आणि अगदीच डेंजर जर असली, भयानक जर असली, तर लाल रंगात असते की नाही. मग तिथं त्यांनी एका म्हणजे मराठी आणि केशरी वृत्तपत्रात मोठ्या अक्षरात काय लिहिलेलं माहितीये का, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. असं म्हटल्यावर, आता असं जर म्हटल्यावर आपल्याला पण कसं तरी वाटेल ना, पण ते कसे होते, तर स्पष्ट वक्ते होते, एकदम स्पष्ट बोलणारे, अन्याय सहन न करणारे होते. म्हणून त्यांनी हेडलाईनच लिहिलेली की, आणि हे जे वाचून आपल्या भारतीय तरुणांनी अगदी पेटून उठावं आणि ह्या इंग्रजांना सांगावं की तुम्ही तुमच्या देशात जावा म्हणून, होय की नाही. आणि नंतर हे जे असे लेख होते, हा पण लेख त्यांचा प्रसिद्ध होता. आणि त्यांनी या इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तो मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं ठणकावून सांगितलेलं, असं मोठ्या आवाजात सांगितलेलं. आणि हे जे त्यांनी वाक्य बोललेलं होतं की नाही, ते सिंह गर्जना म्हणून प्रसिद्ध झालं. आता सिंह माहितीये का, सिंह माहितीये ना कसा असतोय ग, पाळीव प्राणी आहे का तो, सिंह पाळीव प्राणी आहे, कोण कोण पाळतंय बरं, नाही बाबा, सिंह तर आम्ही काय पाळीव प्राणी पाळत नाही. हा कोण आहे, तर हिंस्र प्राणी, जंगलातला प्राणी आहे सिंह. सिंह कुठला राजा आहे, जंगलाचा राजा आहे. आणि त्याच्या तावडीत कोण जर सापडलं तर, होय की नाही, एकदम क्रूर हिंस्र होता की नाही. आणि त्याची गर्जना एकदा ऐकली का, सिंहाची काय असते, गर्जना असते. कसा ओरडतो, आवाज कसा असतो, मोठा असतो. आणि आपल्याला ऐकल्यावर किती घाबरायला होतं की नाही. तर ह्या लोकमान्य टिळकांनी अशी सिंह गर्जना केलेली, म्हणजे सिंहासारखं असं ओरडून ठणकावून सांगितलेलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, त्याच्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं खडसावून कोणाला सांगितलं, इंग्रजांना, ब्रिटिश लोकांना सांगितलं. त्यामुळे त्यांच्या मनात पण थोडीशी, इंग्रजांच्या, ब्रिटिश लोकांच्या मनात पण थोडीशी भीती निर्माण झाली. आणि एक डाव करून लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात, मंडाले हे जे गाव आहे, म्हणजे शहर वगैरे आहे, त्या शहरामध्ये, मंडाले या गावामध्ये त्यांना 6 वर्षांची कैद झाली, तुरुंगवास भोगायला लागला. आणि त्यांना ह्याच तुरुंगामध्ये त्यांनी एक छान गीता रहस्य म्हणून ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि हा जो गीता रहस्य, गीतेचा, भगवद्गीता आपण म्हणतो ना, 4थीच्या मुली, 3रीच्या मुली, भगवद्गीता आपल्या शाळेत आहे की नाही, तर त्याचा जो सगळा सार आहे, तर हा जो सगळा सार आहे तो तर या गीता रहस्य या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. आणि अशातच वयाच्या 64व्या वर्षी, म्हणजे 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं. आज किती तारीख आहे, 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचं निधन झालं. आणि आज 2025, म्हणजे ते धरून 105 वर्ष झाले, 105 वर्ष त्यांना झाले. म्हणून आपण आज 105वी पुण्यतिथी साजरी करत आहोत. बरं ऐका, आता हे आपलं झालं सगळं. आता तुम्हाला गाणं सांगू का लोकमान्य टिळकांचं, छानपैकी ऐकायचं.
हा पुढं त्या मुलींना हे मिळायलाच पाहिजे, होय की नाही? नवीन गाणं आहे की नाही? हाताची कडी घाला, सगळं म्हणू ना, सगळं म्हणू ना गाणं. म्हणजे खूप मोठं, एक माझा ते एक ताव आणि पाठीमागचं भरले, सगळं म्हणू का अर्धच म्हणू ग? ऐकणार का सांगा? मला पण त्यांचं गाणं खूप आवडलं. हा हाताची कडी घाला, ताट बसा. हा खूप छान आहे बघा. हा छानपैकी ऐकायचं. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ती आहे आता आताची. स्वराज्य माझा हक्क सनातन, गुलाम नामी कोणाचा, असाच होता सदैव कणकर बाणा आपल्या वीराचा. आज ऐकूया आपण सारे कठोर कथा त्या वीराची. बोला जय जय, बोला जय जय, बोला जय जय टिळकांची. कोकण प्रांती जन्मतयाचा, रत्नागिरी जिल्ह्यात धन नव्हते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात. थोर तयाचे वडील होते नामाधर, नामे गंगाधर पंत. केशव केले होते त्यांनी बाळाचे नाव पसंत. बाळच होते नाव परंतु त्या सर्वांचे आवडते. त्या नावाशी जुळले नाते भारत देशाचे नाते. बाळ जाहला जेव्हा मोठा जाऊ लागला शाळेत, हिऱ्यासारखी झळकत होती बुद्धी तयाची विद्येत. गणित होता विषय तयाचा फारच मोठा आवडता. करीत होता कठीण गणित बोटांवर हा हा म्हणता. स्वराज्यात मी गणित शिकवीन आकांक्षा होती त्यांची. पुरी कराया परंतु त्यांना उसंत त्यांना कधी नव्हती. एके दिवशी गंमत झाली, गुरुजी नव्हते वर्गात. खट्याळ काही पोरे बसली तिथेच मग शेंगा खात. पारा चढला मग गुरुजींचा प्रकार तो पाहुनी सारा. मुले बसली गुपचूप सारी, नाही दिला त्यांना थारा. छडी घेतली मग गुरुजींनी लाल होऊनी रागाने. मार दिला मग एकेकाच्या हातावरती जोराने. आणि शेवटी पाळी आली सरकत टिळकांच्या वरती. हात परंतु केला नाही टिळकांनी आपला पुढती. पाहुनी सारे गुरुजी गेले मग क्रोधाने पेटूनी. सांग कुणी मग कचरा केला पुसले त्यांनी दाटूनी. माहित आहे मला परंतु सांगणार मी मुळी नाही. आजवरी मी कधी कुणाची कागाळी केली नाही. धीटपणाने टिळक बोलले धैर्य पहा त्या वीराचे. धडे शिकूया आपण सारे त्यांच्यापासून सत्याचे. धडे शिकूया आपण सारे त्यांच्यापासून सत्याचे. बघा छान गाणं आहे ना, मस्त. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे की नाही ते दररोज ऐकायचं बघा. त्या गोष्टीतून तुम्हाला कळालंच असेल, होय की नाही? हा कागाळी म्हणजे काय? चहाडी. टीचर हिनं हे केलं हिनं ते केलं हे असं सांगायचं नाही. ही सवय कशी आहे? वाईट आहे. मग ह्या आपण हे बालसभा वगैरे कशाला घेतो तर आपण हे मोठ्यांचे विचार ते कसे होते, त्यांनी कसं जीवनात आयुष्य घालवलं वगैरे आपण ऐकतो की नाही, ह्याच्यासाठीच आपण बालसभा घेत असतो. तर आता ह्या लोकमान्य टिळकांच्याकडून आपण गुण कोणते घ्यायचे तर दररोज व्यायाम करायचा, वाचन करायचं, आपलं म्हणणं स्पष्ट मांडायचं, सकस आहार घ्यायचा, आईनं दिलेला प्रेमानं डबा दररोज सगळा संपवायचा, अन्याय सहन करायचा नाही. ठीक आहे, मला इथं बोलण्याची संधी दिली. लोकमान्य टिळकांच्या विषयी मी जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद.
बालसभेच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ आत्राम मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. कंटाळा गेला ना? गेला की नाही? हां, बघा आजची ही बालसभा कुणाकडे होती? इयत्ता 4थी अच्या वर्गाकडे. हो ना? सॉरी, 4थी कच्या वर्गाकडे. आणि 4थी कच्या वर्गाने आज या लोकमान्य टिळकांच्या बालसभेचं इथं नियोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर नियोजन झालं. आणि आपल्याकडे टिळकांचा एक पुतळा होता, तोच आपण दरवर्षी बालसभेला पूजत होतो, पण तो खराब झाला आता. त्यामुळं त्यांच्याच वर्गाच्या मुलींनी बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी भाषणामध्ये सांगितलं जातं की आपल्याकडे काहीतरी कुणाला देण्याची वृत्ती पाहिजे. तर त्यांच्या वर्गातल्या एका मुलीने आज काय केलेलं आहे? टिळकांचा फोटोसुद्धा भेट दिलेला आहे शाळेला. आणि तो कायमस्वरूपी आपल्याला आता बालसभेला उपयोगी पडणार आहे. फलक लेखन इथं पूजन झालेलं आहे. अतिशय सुंदर सगळं छान नियोजन आजचं झालेलं आहे. टिळक इथं बसलेले आहेत ना? त्यांना तयार करून आणणारे त्यांचे पालक आणि माझ्या सहकारी शिक्षिका, तुम्ही सर्वांनी आजचा हा कार्यक्रम इथं अतिशय छानपणे पार पाडला आहे. आपल्या मोरे टीचरांनी तर किती सुंदर माहिती सांगितली, समजली ना सर्वांना? आणि कशा खरोखर टिळक जसे बाणेदार होते, असे कणखर होते आणि बाणेदारपणे बोलत होते, तशाच टीचरांना ते त्यांचं चरित्र वाचून त्यांच्यामध्ये सुद्धा ती आज स्फूर्ती आलेली आहे. जाणवलं ना तुम्हाला? भाषण कसं होतं टीचरांचं? खणखणीत होतं. आणि टीचरांचंच नाही तर मुलींचे कौतुक करायचं राहून गेलं. मुलींनी सुद्धा बघा आज किती सुंदर भाषण केलं सगळ्या मुलींनी. कुणी अडखळल्या नाही, कुणी थांबल्या नाही, कुणी कागद सुद्धा आपल्या काय लिहिलंय हे पाहिलं नाही. म्हणजे पाठांतर सुद्धा अतिशय छान होतं. म्हणजे टिळकांकडून हा सुद्धा एक गुण आहे घेण्यासारखा. पाठांतरामध्ये टिळक खूप हुशार होते. आणि आणखी एक सांगते तुम्हाला, त्यांचं संस्कृतमध्ये गणितामध्ये ते हुशार होतेच, टीचरांनी सांगितलं त्यांच्या माहितीमध्ये. तसं त्यांचं व्याकरणावर आणि शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा एकच शब्द किती पद्धतीने लिहू शकतो हे सुद्धा त्यांना खूप बारकावे माहिती होते त्यातले. तुम्हाला 4थीला व्याकरणाचं पुस्तक आहे बघा, आहे नवनीतचं. त्याच्यामध्ये शुद्ध शब्द अशुद्ध शब्द दिलेले असतात, होय की नाही? तर काही वेळेला आपल्या माहितीनुसार तुम्ही लिहिलेला शब्द हा बरोबरच असतो. आपण त्याच्यामध्ये आपली कल्पना लढवून जर तुम्ही एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने लिहू शकलात तर ते जरा टीचरांना दाखवा. टीचरांनी जो शब्द लिहिला असेल तो तुमची कल्पना वापरून लिहायचा आहे. आणि तो बरोबर आहे की नाही टीचर सांगतील. बघा टिळकांनी सुद्धा त्यांच्या लहानपणी 2रीमध्ये होते ते शिकत होते त्यावेळेला त्यांनी गुरुजींनी एक शब्द लिहायला सांगितलं होतं. श्रुतलेखन घेतात ना तुमचं टीचर, तसं त्यावेळी त्यांचं पण श्रुतलेखन घेतलं होतं. आणि त्यामध्ये ऐकून त्यांनी टिळकांनी गुरुजींनी कोणता शब्द सांगितला होता? संत शब्द सांगितला होता लिहायला. मग आता संत शब्द म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? स वरती अनुस्वार आणि त, बरोबर आहे? पुढचं आपण काही कल्पना करतो का? नाही. पण टिळकांनी मात्र हा संत शब्द 3 प्रकारे लिहून दाखवला होता गुरुजींना. किती प्रकारे? 3 प्रकारे. बघा पहिला शब्द त्यांनी संत नेहमीसारखा स वर अनुस्वार देऊन लिहिला. दुसरा शब्द कसा लिहिला त्यांनी? स अर्धा न, उच्चार तोच होतो संत, नला त जोडला. मी नंतर टीचर तुम्हाला फळ्यावर लिहून दाखवतील वर्गामध्ये. आणि तिसरा शब्द कसा लिहिला त्यांनी? स न चा पाय मोडला म्हणजे तो अर्धा अक्षर झाला आणि त पूर्ण. म्हणजे असं 3 प्रकारे त्या 2रीच्या वयामध्ये टिळकांनी संत हा शब्द लिहून गुरुजींनाही आश्चर्यचकित केलं होतं आणि
ते त्यांचे गुरुजी होते ते मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले त्यांना, आणि मुख्याध्यापकांनीही त्यांना शाबासकी दिली होती. तसं तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते पुढे येऊ देत. टीचरांना ते दाखवायचे आहेत गुण तुमच्या अभ्यासामधले, आणि माझ्याकडे येऊन मलाही तुमच्यातलं काही वेगळं असेल तर मला येऊन सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. आजची ही बालसभा अतिशय सुंदरपणे इथं पार पडलेली आहे. आणि आपल्याला मागच्या बालसभेच्या आधी हे डायस कुणी दिलेलं आहे सांगा? आपल्या शिंगण टीचरांनी दिलेलं आहे, हो की नाही? कुणाच्या स्मरणार्थ? त्यांच्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या स्मरणार्थ. म्हणजे ते दोघेही देवाघरी गेलेत, पण त्यांचं स्मरण आपल्याला राहावं, त्यांची आठवण राहावी. आपण हा डायस बघितला की आपल्याला लक्षात येणार हा डायस कुणाच्या स्मरणार्थ दिलेला आहे, आणि मग आपण नेहमी त्यांना लक्षात ठेवणार, होय की नाही? एखाद्याने काही आपल्याला मदत केली त्या व्यक्तीला आपण नेहमी काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. आज आपण त्यावेळी त्यांच्या घरच्या कुटुंबियांना आमंत्रित केलं होतं, पण काही कारणास्तव त्यावेळी ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या आई त्यावेळी वारीला गेल्या होत्या, हो ना? पंढरपूरला वारी होती की नाही? त्या वारीला गेल्या असल्यामुळे त्या त्यावेळी उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण आज त्या इथं आलेल्या आहेत. आपण त्यांनाही इथे बोलवूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. या पुढे या.